शोधिले. शून्य नाही जेने, काय विवरण केले तेने. अज्ञानपणे फुगणे, गाढवजिने पशुचे. वर्णाकृती शून्य चार, हा नाही ज्या विचार. न घडे साक्षात्कार, सर्वथा तया नरा. आधीची शून्याची शोकनी केली, मग सद्वस्तू प्राप्त झाली. अमृत वेळाची बोली बोलता नये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकवर 109 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यदक्षरं वेदविदो वदन्ति, विशन्ति यद्यतयो वीतरागा. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत्ते पदं संग्रहेन प्रवक्ष्ये. अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करण्याकरता आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणं अत्यंत कठीण आहे. आणि आता तर खूपच अवघड आहे महाराज, कारण भौतिक प्रगती इतकी पुढे गेलेली आहे की नको त्या वयामध्ये नको ते सगळं कळायला लागून गेलेलं आहे महाराज. आणि तसं पाहिलं तर कलियुगाचं भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय यश कशातच नाही, हे सर्वच शास्त्र आतापर्यंत सांगत आले. भागवतामध्ये तर याचं अतिशय सविस्तरपणे वर्णन आहे महाराज. दुसरा मार्गच नाही भगवंत प्राप्तीचा भक्ती मार्गाशिवाय. भक्ती मार्ग इतका सुखकर सहजपणे घडणारा. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणे एकेची सरती. योग्य मार्ग पकडला की मोक्ष मिळाला समजा. तैसेची येणे शरीरे, शरीरा येणे जाणे घडे. असं नाही व्हायला पाहिजे. आता आलो आहे देहाची महती प्राप्त करून घ्यायची आणि त्या देहाच्या सामर्थ्यानं भगवत धामाची प्राप्ती करून घेण्याकरता आंतरिक तळमळ उत्पन्न व्हावं, हे अध्यात्माचं फलित आहे महाराज. त्याकरिताच हे ओम उच्चार, मंत्रांचा उच्चार, ब्रह्मचर्य पालन, हे सगळं आध्यात्मिकाचे अंग आहेत. अध्यात्म प्रगत होण्याकरता असलेले हे छोटे छोटे साधनं आहेत महाराज. कठीण आहे. आणि तसं पाहिलं तर कलियुगात त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. ऐसा स्वभावाची पाहिजे इंद्रियांचा, सगळ्यांची संमती माऊलीनं त्यावेळेस वर्णन करून ठेवलेलं आहे की या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्याचे नाही. खाओ पिओ मजा करो, एवढंच फक्त आम्ही जीवनाचं अंतिम ध्येय समजतो. इथं आलोच आहे आम्ही फक्त ऐश करण्याकरता आलो आहे, असाच अर्थ आम्ही जीवनाचा घेतो. चुकीचा अर्थ घेतो आणि त्यामुळे भरकटत जातो. आणि एकदा भरकटलेला मार्ग म्हटला, टवाळे पोरं असतात बघा. परवा आम्हाला अनुभव आला इंदापूरला. आता ते उदास वृत्तीनं बसलेले होते. आमच्या खरं म्हणजे लक्षात यायला पाहिजे होतं, भक्तायशी जाणाची देही उदास. सोमरस पिऊन मस्त धुंद होते. आम्ही त्यांना विचारलं बस स्टँड कुठं आहे. त्यांनी नेमकं विरुद्ध बाजूला दाखवलं महाराज. पावलोपावली तुम्हाला भरकटत नेणारे भेटणार आहेत. त्यापासून सावध होता आला पाहिजे. त्याकरता आध्यात्मिक जागच यायला पाहिजे. आणि एकदा जाग आली की करावी तातडी परमार्थाची. कारण कधी आयुष्य संपल, कधी पूर्णविराम असेल, सांगता येत नाही महाराज. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. अर्जुना, त्याच्याकरता एक क्षणसुद्धा माझ्या नामस्मरणाचा विसर पडू देऊ नको. इतका तू माझ्याशी एकरूप होऊन जा, भगवंत म्हणताय.
नामसंकीर्तन कलियुगामध्ये खूप मोठं आणि सहज सुलभ विनासायास असणारं हे साधन आहे महाराज. विद्यार्थी जीवनाच्या सुरुवातीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. त्याचं महत्त्व सांगणारे शिक्षक, ते महत्त्व पटवून देणारे मायबाप कुटुंबामध्ये असणं गरजेचं आहे महाराज. सध्या हे अशक्य झालं आहे. चंगळवादामध्ये मायबापच फिरतायत. मुलांनी काय संस्कार घ्यावे? भौतिक प्रगती आणि प्राप्त सुविधा या चंगळवादामध्ये सगळं जीवन त्याला कारणीभूत ठरत आहे महाराज. मोठ्या शहरामध्ये पहा, रात्र जसजशी चढत जाते तसतसा त्यांचा दिवस निघतो महाराज. ते रेव पार्टी काय काय म्हणतात ते बघितलं आपण. गेल्या आठवड्यामध्येच झालं बघा. 3-3 हजार युवक ते चरस गांजाचं सेवन करताय, मद्यधुंद आहेत, भान नाही महाराज, पाऊल टाकायचं भान नाही. अशा अवस्थेत असणारा हा युवा वर्ग अध्यात्माकडे कधी याची वाट चालू होईल महाराज? नसे झिंगते आहे युवा पिढी. आणि बाहेरच्या राष्ट्रांचं हेच तर स्वप्न आहे. त्यांना इथला युवक संपवायचा आहे. मुलगी घरी उशिरा येते आहे, तिला जाब विचारण्याचं सामर्थ्य बापामध्ये नाही आहे. बापच रस्ता चुकतोय महाराज. ती उशिरा येते त्याचं उलट आम्ही स्वीकारच करतो. पार्टीला गेली असेल, अरे त्याच्याकडे आम्ही स्टेटस म्हणून पाहतो. प्रतिष्ठेचा प्रश्न करून टाकलेला आहे पार्ट्या. म्हणजे पाश्चात्यांनी लाजावं इतक्या खालच्या थराला आमचं युवा पिढी चालली आहे महाराज. जीवन मूल्य घसरलं आहे. आणि आमची ग्रंथ संपदा हे तर ब्रह्मचर्य, गुरु, शिष्य हे सगळे आदर आमच्या पुढे ठेवत आहेत. आम्ही त्याच्याकडे पाहायला तयार नाही महाराज. घराघरामध्ये गाथा राहायला पाहिजे, ज्ञानेश्वरी राहायला पाहिजे, भागवताची परत पाहिजे. कुठल्या निमित्तानं का होईना ते ग्रंथ दृष्टीपुढे येतील युवा पिढीच्या. कधीतरी ते पानं चाडतील आणि कधीतरी त्या मार्गाला लागतील. सुरुवात आम्ही ती करतच नाही महाराज. देवघरच लोप पावलंय. बंगले माड्या उभ्या आहेत पण देवघराला जागा नाही आहे महाराज. कुठेतरी किचनच्या बाजूला छोटंसं बांधून त्यात देव पटकून, सोड नाही ओढ नाही, तिथं ते वातावरण नाही. तिथंच पोथी वाचत बसले आणि तिथंच भजी तडल्याचा वास येतोय. वासना कशा नियंत्रित राहतील महाराज? ब्रह्मचर्याचं पालन व्हायला पाहिजे. ओंकाराचा जप व्हायला पाहिजे. अध्यात्म त्याशिवाय प्रगत होऊ शकत नाही. मार्ग कोणताही असो, साकार असो निराकार असो, तुमचा सगुण असो निर्गुण असो, मार्ग महत्त्वाचा नाही. त्याच्याशी आम्ही किती तादात्म्य पावतोय, किती एकरूप होतोय हे महत्त्वाचं आहे. म्हणून यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 109 क्रमांकाचे म्हणतात, तेथ अर्जुन म्हणतसे स्वामी हेची म्हणावया होतो पामी, तव सहज कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. काल केलं पण लाडीक भाषण आहे हो गुरु शिष्याचं. किती लाडीकपणे बोलतोय की देवा कृष्णा, अरे हेच तर मी विचारणार होतो. ए गुरुदेवा, हेच विचारणार होतो मी की इतक्यात तुम्ही कृपा केली आणि मला सांगतायत की आता आणखी यावरचा सोपा उपाय मी तुला मोक्षाच्या प्रती घेऊन जाणारा सांगतोय. मला तेच तर जाणून घ्यायचं आहे देवा. भगवंताचं सगळं ऐकून घेतोय अर्जुन.
परंतु हळूच आपली शंका त्या ठिकाणी मांडतो आहे. मुकाट्यानं ऐकून घेईल तर तो अर्जुन कुठला महाराज, उत्तम श्रोता अर्जुनला म्हणून माऊलींनी नावाजलंय की सांगत असताना मुकाट्यानं ऐकून घ्यायचं, मध्ये बोलायचं नाही. पण ऐकून घेतल्यानंतर गप्प बसायचं नाही. जिथं शंका आली आहे उघडी केल्याशिवाय राहायचं नाही. आणि बोलणं किती लाडूकपणे होतं महाराज. ते अर्जुन म्हणितले देवा, हा जे हे तुम्ही जे सर्व सांगितलं ते मी सगळं ऐकले. सकळ किरम्या परिसले परी आता पुशेना आपुले अपेक्षित. तू सांगितलं सगळं ऐकलं देवा, मी शब्दही सोडला नाही. पण अजून मला जर थोडं विचारायचं आहे. किती नम्रपणे विचारतोय. ते अर्जुने म्हणितले देवा, हाचे अभिप्राव आगवा, मला कळून येईल असं सांगा ना, सोप्या भाषेत सांगा ना. ते तर अर्जुन म्हणत असे, स्वामी हेची म्हणावया होतो पामी, तव सहज कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का. आता सांगा देवा, मी ऐकतो, मला ऐकायचं आहे पुढचं. आतुर झालेला आहे अर्जुन भगवंताचा उपदेश ऐकण्याकरता. इतकी आतुरता, इतका आर्त भाव शिष्याच्या ठिकाणी यायला पाहिजे. तेव्हा गुरुला सुद्धा ते सांगावं वाटतं महाराज. भरभरून शिष्याच्या पात्रामध्ये ते द्यावं वाटतं ते ज्ञान. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया, ज्ञानम लब्धा पराम शांतिमचिरेनाधिगच्छति. ती शांती प्राप्त झाली की मग काय नाही, सगळीकडे सुखच सुख, समाधानच अनुभवत राहतं महाराज. मग बहुसाल मार्ग प्रगटे आत्मबोधाचा. आत्मबोध त्या शिष्याला आपोआप होऊन जात असतं. ते अर्जुन म्हणत असे, स्वामी हेची मनावरण होतो पामी, तव सहज कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.